मंडळी नमस्कार. आज आम्ही मंगळवेढा ते सहज सोलापूरला गेलो होतो आणि येथे आता त्या पंढरपूर मार्गाला सरळ जाताना रिद्धी सिद्धी मंदिराच्या दर्शन घेऊन आम्ही आलो आणि नंतर आम्ही संत दामाजी पंथांची इथं हा चौक आहे पंत दामाजी चौक म्हणून. तर आता त्यांचं मंदिर पाहूया चला. हे सर्व दामाजी पेठ आहे. हा सरळ जो रोड जातो हा मार्केट यार्डाकडे जातो आणि हे मंदिर दिसतंय बहुतेक. तर हे असं दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढा यांची या समोर जास्त फुलवाले बसलेले आहेत. मामा काय फुलं धंदा करताय का? किती वर्ष झालं? तर मी एवढं होतो बारका लहान होता काय? लहान तेव्हापासून. बरं मोठ्यानं बोलाय. हा बारका होतो तेव्हापासून करतो मी. होय. आज किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले असते. 35-40 झाली. होय. बरं ठीक आहे. तर इथं सीताराम महाराज मंदिरांचं प्रकट स्थान आहे बरं का. तर खर्डी येथे सुद्धा सीताराम महाराजांचं मोठी समाधी आहे आणि पाहताय तुम्ही इथं मंदिरामध्ये जाण्यासाठी भगवंताला हार आणि मावशी वगैरे बसलेले आहे दिसते. मावशी कितीला हार? 800 रुपयाला. 100ला परवडतं एवढ्यात? नाही परवडत. मग की 200ला करता मग? 150ला. बर. किती वर्ष झाले इथं आहे? 10 वर्ष. होय. नाव तुमचं? अंजना सीताराम माळे. अंजना सीताराम माळे. तर अंजन काकूपाशी इथं तुम्ही हार वगैरे घ्या. इथं भरपूर मामा आहेत, यांच्याजवळ सुद्धा घ्या. मामा नाव काय? अशोक शिवाजी गोडसे. हा अशोक शिवाजी गोडसे. होय. बर. तुमचं? गोडसे. सगळे गोडसे बंधू दिसते तिथे सगळे. तर या गोडसे बंधूंपाशी तुम्ही हार घेऊ शकता आणि मंदिरामध्ये चला आपण जाऊया आता. हे संत दामाजी यांचं मंदिर आहे. या आपण आतमध्ये जाऊन पाहूया जरा बरेचसे आणि काय माहिती मिळते का बघूया या ठिकाणी आपण. मंगळवेढाकरांच्या प्रयत्नातून हे असं भलं मोठं मंदिर या ठिकाणी नव्या स्वरूपात आपणाला थोड्या दिवसात दिसणार आहे. ते संत दामाजींची ही पुण्यनगरी असं मंगळवेढा म्हणून गणली जाते. प्रल्हाद शिंदेंनी सुद्धा या मंगळवेढ्याच्या संतभूमीचं असं अनोखं दर्शन आपल्या भक्तिगीतातून सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी हे असं भलं मोठं मंदिराच्या समोर भलं मोठं असं सभागृह सभामंडप सर्व होत आहे. आणि साईडला हे जे मंदिर आहे तर या मंदिरामध्ये तोपर्यंत दर्शनासाठी आता हे जे आपण पाहतोय तर हे संत दामाजींचे जुने मूळ समाधी आहे इथं. तर यांचं पर्यटनाच्या माध्यमातून इथं विकासाच्या दृष्टीनं बघितलं आहे मंगळवेढाकरांनी. हे मूळ समाधी संत दामाजींची आपल्याला इथं पाहायला मिळते. आपणाला काशी विश्वेश्वरांचं इथं दर्शन होतंय आणि यानंतर आपण माहिती घेऊया चला. आणि हे जे साईडला मंदिर जे दिसतंय संत म्हणजे संत दामाजींचं आहे. मंदिर सगळे एकत्र आहे. तो बांधकाम चालू असल्यामुळे साईडला थोडं तात्पुरतं त्याची व्यवस्था केलेली आहे दर्शनासाठी. तर इथं दामाजी पंथांच्या संतांच्या भूमीमध्ये हे असं मंदिर नवीन स्वरूपात येत आहे. तर हे निवासस्थानी आहे भरपूर इथं मोठं आणि इथं बरेचसे छोटे तुकाराम महाराज, स्वामी समर्थ, गणेश मंदिर, दत्त मंदिर, ब्रह्मचैतन्य, चोखामेळा अशी बरेचसे मंदिर आहेत. आणि आता आपण मामा नाव सांगा. नाव शंकर माने. शंकर माने. बर. इथं बर. मामा तुमचं नाव सांगा. रामचंद्र नारायण सावंजे. रामचंद्र मंगळवेढा जिल्हा सोलापूर. बर. हे मूळ स्थान आहे काय दामाजी पंथांचं? बर.
त्या आवार आणि- सगळं दामाजीच आहे सगळं. हे सगळं आवार 2-2.5 एकर रान आहे, दुकानं पिकानं सगळं दामाजीच आहे. 2-2.5 एकराच्या आसपास राहणार हा, सगळं. बरोबर तेवढं आहेच. हे सगळे देखरेख वगैरे कोण ट्रस्ट आहे, 10-12 इशीभर माणसं आहेत, बावडी आहेत, ट्रस्ट आहे, अन्नछत्र आहे. बरोबर नक्षत्र कधी चालू होतं काय 12ला आरती झाली का अन्नछत्र रोज होतं का वर्षातून काय रोजच आहे ना, रोज असं आहे काय रोज बरं आहे. बरं 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 250-300 माणूस जेवतं. 200-300 रोजचे जेवतं. म्हणजे येईल ते भावी भक्त काय उपाशी पोटी जात नाही. इथनं कुठलं उपाशी कोण नाही जात. पण दामाई पंथांचं काय महत्व काय कार्य तो म्हणजे इथं दामाजी पंत खरी रान्नी जी आहे ती कुठले रान्नी गावली. राणे हा मग इथं बादशाकडे कामाला होती. राणे कुठलं आलं गाव रान्नी इथं पंढरपूरच्या खालता येते सळांब रान्नी. हा रांजणी बरं हा मग त्यातनं इथं मामलेदार म्हणून राखायला होते गोदाम बादशाकडे कामाला होते. मग 12 वर्ष दुष्काळ पडल्यावर लोक अन्न करायला लागले. हा अन्न करायला लागले, एकदा दोनदा फेटाळले. मग तिसऱ्या बाळाला मंडळीचा विचार घेतला हा आणि बुका फेकला. मंडळी म्हणली जरी पाशी आले तर म्हणजे आपल्या दोघाला येईल तर जनता सुखी होईल म्हणली. बरं हा पुढं पुन्हा मग काही दिवसानं मग दामाजी पंताला धरून नेलं. तिकडलं बेदरचं धरणं सुटलं. बिदरचं हा. कर्नाटकातलं हा कर्नाटकातलं धरणं सुटल्यावर दामाजी पंताला न्यायला लागलं. आली द्या न्यायला. दामाजी पंत जेवाय बसले होते. मग म्हणली दमा म्हणली जेवायची रहित केलं. पुन्हा मग आता म्हणला एकदा विठोबाची गाठ घेऊन यावं म्हणलं विठ्ठलाची आणि मग चला येतो म्हणला. तो रुक्मिणी माता तोवर म्हणली भक्त संकटात असताना तुम्ही कसं जेवाय बसलाय. मग तेव्हाच मग महाराज रूप घेतलं विठ्ठलानं. महाराज रूप घेतलं. पट्टी घाण गळ्यामध्ये घोंगडं हे टाकलं. महाराज रूप घेऊन निघाले बिदरला गेले. बिदरला तर गेल्यावर मग म्हणले दामाजी पंताचा इटू धेड आहे म्हणला मी आणि भरपाई देण्यासाठी आलो आहे म्हणला. एवढी पिशवी होती. मग बरं म्हणली आता या पिशवीत किती भरपाई निघायची आहे म्हणली. तर मग अशी पिशवी बदा वतले. असे ढीग लागलं. ढीग मोठं लागलं. मोजून लोक कटाळले. त्या लगे पोचपावती घेतली महागारी लगतच गुप्त झाला. केव्हा गुप्त झाला. मग पुन्हा दामाजी पंताला तसं धरून नेलं. मग धरून नेल्यावर ते म्हणले अरे सोडा म्हणला इथं धेड आला होता म्हणला सगळी भरपाई देऊन ह्याची गेला म्हणला आणि द्या सोडून दामाजीला. पुन्हा बादशाह हाती घेऊन बसला. तुमचा इटू धेड कुठं आहे देऊ. बादशाला पुन्हा कळालं ही लगा देवच आहे म्हणून. तुमचा इटू धेड कुठं आहे असं कळालं बादशाला. विठ्ठल हा मग पुन्हा देवानं तिघाला रूप दावलं होतं. तिघाची अशी साजेवंत रूप झाली. मग तेव्हा भक्ताला झालं तसं. आता दुसरं आहे का चला पाहू मंगळवेड्याच्या 12 हिरीन कानोपात्र नाही घरे. राई रुक्मिणा असं त्यांना सत्यभामाला कशी केले आणि विठ्ठलाच्या मांडीवर कानोपात्र झोपे गेले. मंगुड गावामध्ये 4 बाजूला 4 इशे आणि सावळ्या पांडुरंगा कानोपात्र नेली कसे. कानोपात्र बोल मुळी माझा खंड आणि सावळ्या पांडुरंगा कसा लावला साखळदंड. विठ्ठल तो आणत होतो दामाजीच्या हिरीला आणि कानोपात्रा पुऱ्या तळते दामाजीच्या न्याहारीला. संताला भोजन भाकरीवरी भाजे आणि संत जेवाला दामाजे. मंगळवेड्याचं पोलीस पंढरीच्या इशी बसे आणि कानोपात्रा पांडुरंगाच्या मांडी बसे. मंगळवेड्याचं पोलीस काशीगावच्या इशी बसे आणि स्वकामेळा नामदेवाच्या पायरी बसे. पंढरीची लोक करत आण आणि धर्म केला दामाजीनं. पंढरीची लोक आणाला मागले आणि गंगा जमुना लोटाई लागले. मंगुड गावामध्ये कुण्या राजाची पेरणे आणि बादशाच्या कचेरीत आणला दामाजी धरूने. दामाजी धरण येतो सख्याला केले तार आणि झाला गरडावरी स्वार. दामाजी पंताला धरण बेदरच आणि सावळ्या विठ्ठलानं पोत सोडलं पदरच. दामाजीच्या जीवासाठी विठ्ठल झाला महार आणि बादशाच्या कचेरीत खाली वाकून घाले ज्वार. विठ्ठल देव बोली होती रुक्मिणी मला सई आणि बादशाच्या कचेरीत दामाजीला तसतील. विठ्ठल देव बोली काढ रुक्मिणी तुझ्या चुड्या आणि दामाजीला आल्या बेड्या. रुक्मिणबाई बोल देवा चुड्यानं काय होई आणि दामाजीला कर्ज लय. रुक्मिणबाई बोल देवा तुमचा कंठ मोडा आणि दामाजीचं कर्ज फेडा. रुक्मिणबाई बोल देवा पुतळ्या मोडवून आणि आणा दामाजी सोडवून. विठ्ठल देवानं पैसा कागदी मोडविला आणि देव दामाजी सोडविला. पंढरी सोडून मंगळवेड्याला कसा आला आणि दामाजी पंतानं उजव्या बाजूला जागा दिला. एकादशी बाई नाव तुझं सरस
आणि केळीच्या पानावरी विठो सोडे तो बारस, एकादशी परास बारशीचा नियम खरा, आणि पांडुरंग येतो घरा, महिन्याची एकादश 15 दिवसाची सोडू नका, यमाच्या दरबारात होईल जामीन विठो साका, एकादशी परास दसमी थोरली, आणि आंघोळ कोंडली का मोरली, आकाडी एकादश लागली लालाला, रुक्मिण छड्या लावे वाघाटीच्या यालाला, नामदेवाच्या पंगतीला रुक्मिण वाढते भेंडे, आणि सावळा पांडुरंग वाघाटी लावे तोंडे. वाघाट असते आता वाघाटीचं महत्व आलं इथं आता. हो, वाघाटी खाल्ले वाघाटी खाल्ल्याशिवाय बारस होत. आकाड्या एकादशीला वार्षिक गणा वाघाटी टाकावं लागतंय, तरच ही महिन्याची एकादशी सुद्धा ही वर्षाची असतच पडते. आता अलीकडे पिकत नाही, पण आषाढीला असते. आहे कुठं आमच्याकडे आहे कुठं तर दिसते वाघाट विहिरीच्या ठिकाणी काय काय म्हणजे झाड झुडपायची तर काय काय राहते तिथं वली जाग्याला. पंढरीत बी विकायला येते ती, असते. महाग असतं त्यावेळी पण. महागच असणार, ते मिळतच नाही. आयुर्वेदिक आहे हो. आयुर्वेदिक आहे हम्म. वाघाट आयुर्वेदिक. कानोपत्रेच काय तुमच्यात कानपात्र एक यशबाईची मुलगी होती बर काय, मग असंच बादशाही छेड करायला लागले होते. अशी काय झालं, अशी आपली दिंडी निघाली, ती दिंडी निघत दिंडी संघच गेली. दिंडी संगत गेली का कानोपत्र कुठल्या कानपात्र इथलीच आहे, मंगळवेड्याची. हो मंगळ. यांच्या किता 100 वर्षाचा इतिहास आधीच आहे ती झाली. म्हणजे दामाजी पंतांच्या आधीचा इतिहास आहे कानोपत्रेचा. तर गेले दिंडीत गेली, भगवंतानं जागा ततच पायापाशी दिली. हो, पुन्हा ती इकडे आलीच नाही. बारका देवळ आहे ततच गुप्त कुठं? झाली. आहे वर आहे तिकडे. आई कानपात्र वर आहे. मूळ ठाणक तिथंच की मग. हा, मूळ पण- इथं ठाणक आहे. इथं आहे. मूळ ठाणक तत कसं असते, मग? इथंच आहे. चोका मेळ्याची काय, एका ठिकाणी तिघाचा अंत झाला. एक मुलगा, मंडळी आणि एक चोका मेळा गवंडी काम करत होता. चोका मेळा. हा. पण कानोपत्रेत पुन्हा तिथं झाड आहे की. हा, मग ती आता वाढलं, आता नाही झाड. तुम्ही बघितलं नसेल, आम्हाला बघायला पण ती मिळालं. कानोपत्रा गेली ती झाडच झालं इथेच. हो, मग कानोपात्राचं झाड म्हणते ती. हा. हो, हिरवं होतं, आम्ही बघितलंय की. हा, आम्ही बघितले की. हा. आम्ही हात लावून असं बारकी पानं होती एवढी एवढी. हा, तर ते झाड आहे. हा, लहान लहान पानं होती तेवढी. तर तेच झाड आहे ते. हो, होतं तर ती गोष्ट कानो- झाली, ते त्यातच राहिली, ती पुन्हा आलीच नाही. भक्तीमुळे सगळं काय अशक्य गोष्टी शक्य आहेत. हा. पाक भक्तीच्या मोर पाक जाते सगळं. भल्या भल्याने हात टेकले तर. आळंदीला जाता का? आळंदीला एकदा गेलतो मी. जायचं असतं आळंदीला जायला पाहिजे. आळंदीला गेलतो की, माऊली. आणि आवर्जून गेलतो. ते व्हिडिओ येतात की ह्याचं आळंदीचं की बाबा ती काहीतरी एकदा कुठली कमिटी शासनाने नेमली होती. बरं. मग त्यांना ती अंधश्रद्धा वाटली संजीवनी समाधी आहे का कशी आहे म्हणून. मग त्याने ते यंत्र तयार केलं. बरं. मग त्या यंत्रात काय केलं, असं जिवंत आहे का बघायचं. ती दावाय त्याच्या जवळ नेलं ती मशीन का, ते असं मशीन दावायचं म्हणजे त्याच्या लहरी असायची, लहरी यायच्या काहीतरी. मग ती जिवंत आहे म्हणून पुन्हा त्यांनी सरकारनं सुद्धा मान्य केलं. मग जेवतच हा, मग त्याला संजीवनी समाधी म्हणायची त्याला. हे सुद्धा संजीवनीच आहे समाज. हा हा हो. आणि मंदिर हेच आहे खरं. हा. तोपर्यंत इकडं तत्देव नेले. ही जुनं मंदिर हीच हा, जुनं मंदिर. मी मूळ समाधी इथं. हो. हा हा हा, बरोबर आहे, ही मूळ समाधी. आता तुम्ही खाली गेलतो कानोपात्रेच कुठं आलं. आता इथनं गेला का तुम्ही? गेला का चोका मेळा लागतोय. जवळ आहे चोका मेळा. म्हणजे त्या तहसील ऑफिसच्या पुढं का? तहसील ऑफिस आता तर काय राहिलं नाही, इकडे बाहेर आले सगळं. बर. पण तिथंच आहे तहसील ऑफिसच्या खाल्ल्या बघायला जाय. चोका मेळा लागला का मोर स्वामी समर्थ 12 वर्षी इथं राहून गेले. बर. मंगळवेढची संतापैकी जायची. मोर स्वामी समर्थचं मंदिर आहे, त्याच्या मोर गेलं का कानोपात्र आहे. एक महादेवाचं मंदिर आहे बघण्यासारखं. बर 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 बर. हो. मग संत दामाजींची पुन्हा समाधी इथं झाली. हो, सगळं सगळं इथं झालं. मग शेवटी संदेश काय दिला त्यांनी जगाला? नव का ह्या अन्न 12 वर्ष महादुष्काळ पडलं तेव्हा अन्न दिलं. आणि गोपाबाई म्हणून एक कॅसेट मध्ये आहे बघा. आई प्रल्हाद शिंदेनी तुमच्या गायले की घेतलेच आहे. प्रल्हाद शिंदे मंगळवेड्याचे त्यानं जाईल. पाणी दिलं आणि ह्यानं अन्न दिलं. हो, ह्यानं प्रल्हाद शिंदेचं कुटुंब येतं का हो इकडं मंगळवेड्याला? नाही तिकडे यायची मुंबईला. तीन कुठली येते शेतीवाडी. थोडं यायला पाहिजे इकडे प्रल्हाद शिंदेनी सुद्धा. शेतीवाडी होते, बायका होते, एक मागणी होती, एक बायको, एक पोरं इथं शेती होते. आता काय राहिलं नाही त्याचं इथं. हो. त्यानं तर हे सगळं चांगला माणूस होता पण ते. अहो सगळी भूमी संतांची त्यानंच केली. मंगळवेढा बरोबर आहे, बरोबर. पूर्ण आता इथंच बंगले बांधून राहिली. होय, होय, ती होय. नागण्याची तर कसला बंगला आहे, 3 मजली बंगला आहे. बर बर बर. आणि ह्याचं असतील चोका मेळ्याची मूळ समाज तिथंच आहे पांडुरंगाच्या पुढं. मूळ समाधी हित आहे.
मग तिथं कशी काय समाधी तिथे देवाला आवडलं म्हणून नामदेवाला काम सांगितलं देवानं. चोका मेळ्यात तिघाचा अंत झाला. मग चोका मग देवाला सगळं आंतरिक कळतच. लगे म्हणलं नामदेवाला काम लावलं. नामदेव म्हणलं चोक्या मेळ्याची म्हणलं आस्था घेऊन यायचा म्हणलं इथं समाधी बांधायची. बरं म्हणलं चोका मेळा आपलं नामदेव आला इथं आधी हिरून फिरून बघितलं काय त्याला काय गावलं नाही. मग त्यानं काय केलं पुन्हा माघार गेला. देवान म्हणला जर भेताड पडली तर कान लाव आणि जे विठ्ठल म्हणाल ती हाडं घेऊन इकडे ये म्हणलं. मग ते तसंच चोका मेळे समाधी खरी समाधी इथं आहे. कानोपात्रे सुद्धा खरी समाधी इथंच आहे. मूर्ती आहे. समाधी नाही संत दामाजी कानोपात्रा चोका मेळा चोका मेळा बरे समाधी इथं मूळ स्थान इथं आहे. तुकडोजी महाराज आहे. मौनी बुवा आहे. एक आत गेलं तर तो मौनी बुवाची मूर्ती आहे. विठ्ठलाच्या मूर्तीत आणि त्या मूर्तीत काहीच फरक नाही. मौनी बुवा हो मौनी बुवा संतांचीच भूमी आहे. 14 संत बरोबर आहे. मोठी विहीर आहे, मोठी विहीर आहे पण त्या मुजोली बरोबर. तर ते हिर पडले एका गोसाव्यानं सांगितलं हिरीला पाणीच नव्हतं. मग गोपाबा हिर म्हणते ती अजून सुद्धा माणूस तर मरत नाही बरं. इतिहास आहे ते गाण्यात सांगितलंय तर ते गोपाबाईजी तर ते मामा दुष्काळ पडला पाणी नव्हतं. एका गोसाव्यानं सांगितलं थोरला लेख आणि थोरली सोन आत सोडली एका पाणीच आहे म्हणलं. पाणीच आहे सगळं. मग पाणीच आहे म्हणल्यावर लेख आपली सोन गेली लेकरू घेऊन आत. गोपाबा आत गेले आणि मुलगा होता ते बाहेर पळून आला का माग पाण्याला बघून पाण्याचं मुसांड सुटलं. बर हो मग ती पाणी अजून सुद्धा पाणी आहे बागायत आहे तर. रामकृष्ण हरी रामकृष्ण या मागे. माहिती चांगली दिली तुम्ही. तर मंडळी अशाच पद्धतीनं हे इथं जुनी मंडळी अजूनही मंगळवेढ्यामध्ये खूप संतांना मानते. रामकृष्ण हरी मामाने प्रसाद दिला. बरं नाव काय मामा नाव सीताराम बर 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 मग नाव जोरात आहे. नाव छान आहे म्हणलं. मन चांगला पाहिजे. हा महत्वाचं आहे. मामा तापलं गेला. बरोबर आहे. मन साफ पाहिजे हो. मन साफ आहे तर सगळी दुनिया साफ आहे. तर अशा पद्धतीनं आपणाला संत दामाजी कानोपात्रा त्यानंतर चोका मेळा अशाच पद्धतीनं त्याला माहिती मिळाली. आणि त्या भाविक भक्तांना खरंच या मंदिर देवस्थानला कोणाला देणगी वगैरे खरंच द्यायची असेल तर खरंच द्या. इथं अन्नदानही भरपूर प्रमाणात रोजच्या रोज होतं. आरती झाल्यानंतर 12 वाजता. तर मंगळवेढाकरांचं सर्व आजी माजी आमदारांचं आणि आवताडे बंधूंचं हे सर्वांचं आभार वर्ग आहे या ठिकाणी. तर सर्वांचं मोलाचं सहकार्य आहे या ठिकाणी. आणि बऱ्याच दिवसापासून हा प्रलंबित विषय होता. 2-2.5 एकर क्षेत्र आहे या मंदिराचं. अशा पद्धतीनं हे संत दामाजींची आणि आपली बरीचशी माहिती या ठिकाणी पाहिली. धन्यवाद मंडळी. नक्की एकदा अवश्य तुम्ही एकदा भेट द्या. रामकृष्ण हरी. दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास करून गावाकडे यायला लागलो होतो. आणि पांडू म्हणला नाना मला गाडी द्या. म्हणलं घे गाडी म्हणलं आता. आणि कसा करामत करतोय बाय गाडी आणताना. अवघड झालं का म्हणत्या अशी गाडी आणते द्या सांगू आमच्याकडे बोलतो रे. टँकर आधी तुला काय नीट गाडी आणत नाही लागा.